ना एक दिवस या सोहळ्याला साजरं जावंच लागणार आहे. इतर नाही म्हणायचंच नाही असं मी म्हणत नाही. ज्ञानोबाराय सुद्धा लिहितात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोवळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. तिथं नाही म्हणायचंच नाही. आता कीर्तनात बसलेले काही काही म्हणतील आमचा वशिला आहे ना. वशिला कोणासोबत? नामदार साहेबासोबत. तुमचा कोणासोबतही वशिला असू द्या, मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही. आणि जर कोणाचा असेल तर हात वर करा, मग त्याला नाही मारावं लागायचं. वशिला तर ऐका ना, मातुलो यश गोविंद पिता यश धनंजया. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही. तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती काढून चालण्यात अर्थ नाही. आणखीन एक वशिला आहे का? जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता आणि देवाचा राजा इंद्र मित्र होता. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले तर इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. पुढे या असं म्हणायचं. तिथलं सभेतलं सांगतोय, तिकडं नका भाऊ. पुढे या म्हणायचा आणि स्वतः देवाचा राजा इंद्र उठून उभा राहायचा आणि त्यांना बसायला आसन द्यायचं. आणि जगन्माता सीता ज्याची सून आहे, वशिला आहे ना लक्षात? जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे, देवाचा राजा इंद्र मित्र आहे आणि जगन्माता सीता ज्याची सून आहे, त्याही राजा दशरथाला मारावा लागला. उलट आपल्या बापापेक्षा विचित्र अवस्था झाली दशरथ राजाची. आता रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, आणि माझा विषयच रामायण आहे. रामचंद्र प्रभू वनवासाला जाऊन 6 दिवस पूर्ण झाले होते. कौसल्या मातेच्या मांडीवर मुंडकं होतं दशरथ राजाचं. उजव्या बाजूला सुमंतजी, डाव्या बाजूला सुमित्रा. इथं बसून दिसेल तुम्हाला ते त्रैतायुगातलं. आणि शांत वातावरणामध्ये महाराज दशरथजींनी आपली मान वळवली ती सुमंतजीकडे. सुमंत म्हटल्याबरोबर सुमंतजी उठून उभे राहिले. जय जीव. हा प्रणाम फक्त सुमंत करायचे. सुमंत, अब मेरे प्राण निकल जाने वाले. सुमंतजीने ऐकल्याबरोबर सद्गतीत कंठ झाला. नाही महाराज, नहीं, ऐसा मत कहो. हा सुमंत, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कई को स्पर्श मत करने देना सुमंत. क्यों महाराज? महाराज दशरथ बोल रहे थे, सुमंत, अगर कई ने शरीर को स्पर्श किया ना तो ये महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएगा. डाव्या बाजूला सुमित्रा आहे. सुमित्रा, अब मैं जाने वाला हूँ. सुमित्रा माँ कहते, महाराज. हाँ सुमित्रा, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे अंत्य संस्कार को मेरा राघव, मेरा लखन, मेरी जानकी नहीं होंगी ना? हाँ महाराज, 14 साल से पहले तीनों में से अयोध्या में कोई नहीं आने वाला. कोई नहीं आने वाला सुमित्रा, कोई नहीं आने वाला. तो मामा युधाजित के घर से भरत शत्रुघ्न तो आएंगे ना? हो, वो जरूर आएंगे. सुमित्रेचा हात धरला. लटलट कापत होता हात. सुमित्रा, मेरा भरत शत्रुघ्न आएंगे ना, तो मेरे भरत को धूमधाम से रास तिलक करना और मेरे भरत को कहना कि भरत, एस्टेट के लिए झगड़ा मत करना. तुम्हारे पिताजी महाराज दशरथ जी ने कहा है. आता ज्या मांडीवर मुंडकं होतं, कुणाच्या? कौसल्या मातेच्या. त्या मांडीवर फक्त दशरथ राजाने वर पाहिलं. दशरथ राजाने कौसल्या मातेकडे पाहिलं आणि कौसल्याने दशरथाकडे पाहिलं. काय झालं कोणास ठाऊक? आत्तापर्यंत ताकद लावून आवरलेला अश्रूचा बाण फुटला आणि महाराज दशरथजीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आज उलट केलं दशरथाने.
रोज कौसल्या सुमित्रा कैकईनं हात जोडायचे. आज महाराज दशरथाने आपले दोनही हात जोडले. कौसल्या मुझे क्षमा करो. क्या कहते हो महाराज? हाँ, अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं. कौसल्या माँ कहते महाराज ये अयोध्या जहाज है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है. आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव तो मुसाफिरों का क्या होगा? हे अयोध्या म्हणजे जहाज आहे. अयोध्येतले प्रजाजन म्हणजे जहाजात बसलेले प्रवासी आहे. याचे मुख्य चालक तुम्ही आहे. तुम्हीच असे रडायला लागले तर प्रजेचं काय होईल? तेवढ्यात काय झालं कोणास ठाऊक. अचानक महाराज दशरथजींनी हात झटकले, पाय झटकले, डोळे पांढरे केले. कौसल्या, कौसल्या, सामने वार दीवार पर देखो कौसल्या. कौसल्याने भिंतीकडे पाहिलं. काही नाही, भिंत आहे महाराज. सुमंतजीचा हात धरला. सुमंत और सामने देखो. दीवार आहे महाराज. सुमित्रा सामने देखो. काही नाही, भिंत आहे महाराज. महाराज दशरथजी म्हणतात ते पहा सुमित्रा, ते पहा कौसल्या, ते पहा सुमंतजी. त्या समोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे मायबाप मला दिसतात. आणि त्या आंधळे मायबाप तडपडत असताना शाप देतात. राजा, पाण्याचा एक घोट पिणार नाही आम्ही. पाणी पाणी करून तडपडून मरू आम्ही. पण आंधळे मायबाप जरी असले तरी शाप देतो राजा. तुला किती जरी पुत्र असतील तर अंतकाळच्या वेळेला एकही कामाला येणार नाही. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. हे मी देवाच्या बापाचं सांगतोय, आपल्या बापाचं कुठे घेता. म्हणून आज कीर्तनाला जेवढी मंडळी आली ह्या सर्वांनी आजच्या कीर्तनातून घरी जाताना मरण घरी घेऊन जा. बरं का मोहिते महाराज? काय काय म्हणतील, हे बुवा सापडला का ह्यांना मरण घरी घेऊन जा म्हणते. मरण घरी घेऊन जा याचा अर्थ असा आहे, मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. मरणाची कारे नाही आठवण किंवा काहे विसरली मरण बापुडी. संत म्हणतात हे मरणाला का विसरलेत कोणास ठाऊक. म्हणून ज्यांना ज्यांना आपलं कल्याण करायचंय त्यांनी 2 गोष्टी विसरायच्या नाही. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण. आणि आजचं कीर्तनच मरणाबद्दल असल्यामुळं ते सोडून दुसरं काही बोलायचंच नाही. आज 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे जेवायला विसरू नका आणि दुसरं झोपायला. बरोबर आहे का? 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण. निज मौत को दो जो श्री भगवान. एक म्हणजे मरेपर्यंत जगवणाऱ्या भगवंताला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरणाला विसरू नका. मरण डोळ्यासमोर दिसलं की माणसं असे नीट लाईनीत चालतात पा, आणि तिने वागत नाही. सध्या लोक अनितीने वागतात, अधर्माने वागतात. त्याचं एकमेव कारण आहे सध्या आपण मरणाला विसरलो. साधे साधे उदाहरणं घ्या. घरात जर उंदरं जास्त झाली, बरं का रे पोरं, मांडी घाला मांडी. हां, उंदरं जास्त झाले तर घर मालक संगमला जातं, अकलूजला जातं, इंदापूरला. नाही तर ते उंदराचा पिंजरा आणतं. पण उंदराचा 10 ते 12 शेंगदाणे नाही तर 2-4 भजे टाकतं पिंजऱ्यात. कशासाठी? झोपले काय तुम्ही सगळे? ते उंदीरात येण्यासाठी. मग उंदीर फिरत 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 11ला 10 कमी असताना पिंजऱ्याजवळ येतं. आणि आतले 10 ते 12 शेंगदाणे 2-4 भजे पाहिले, इकडून तिकडं तिकडून इकडं. त्याला काय रस्ता दिसत नाही, पण त्या पिंजऱ्याला अशी 4 बोटाची पट्टी असते बा, लोखंडी पट्टी. घाई गडबडीनं उंदीर त्याच्यावर उडी मारतो. उडी मारल्याबरोबर उंदीर आत पडतो, पण पट्टी पुन्हा वर. मग असा उंदीर इकडं तिकडं पाहतो. त्याच्या लक्षात येतं की येरवाड्याच्या जेलमध्ये आपण आलो. 10 ते 12 शेंगदाणे समोर आहे, 2-4 भजे. उंदीर खातो का भजे? नाही. त्याची का निर्जला एकादशी आहे का? ते एकही शेंगदाणा आणि एकही भाजा खात नाही.
त्याला शेंगदाणे भजे नाही दिसत, त्याला त्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा मरण जर डोळ्यासमोर दिसलं ना, ह्या सगळ्या जगातले भोग सुद्धा विषाप्रमाणे तुच्छ वाटायला लागतात. विठ्ठल विठ्ठल विषाप्रमाणे तुच्छ. म्हणून मरणाला लक्ष. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेलं की लोक भेटतात आम्हाला, लबडे महाराज काय? म्हटलं हो. आळंदीला होते का? म्हटलं होतो ना. मग चांगलं शिकले वाटतं? म्हटलं हो शिकलो बाबा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल? म्हटलं देईल ना. आणि नाही आलं तर? म्हटलं तुझ्या पाया पडील. नाही याच्या पलीकडं काय? सांगा बरं माझं वय किती असेल ते? म्हटलं हेच शिकलो का आळंदीला जाऊन? नाही पण अंदाजे. म्हटलं असेल बॉस 60-62. 70 गाठलंय महाराज. अभिमानानं सांगतात लोक. त्याच्याही पुढं काही काही भेटतात 80. त्याच्याही पुढं काही काही गाड्या गेल्या 85. किती वर्ष जगले हे भूषणाने आम्हाला सांगू नका, जगून काय केलं ते सांगा. उमर बढ़ रही है, उमर बढ़ रही है, मतलब मौत नजदीक आ रही है. वय वाढायला लागलं पण मरण जवळ यायला लागलं हे कधी विसरू नका. म्हणून मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. वय किती वाढू द्या, वय किती वाढलं त्याला किंमत नाही. एवढ्या वयामध्ये आपण काय केलं त्याला किंमत आहे. आपल्याला कळत नाही ना परमार्थ का. लोक म्हणतात महाराज परमार्थ केलं तरी मरायचंच आहे आणि प्रपंच केला तरी मरायचंच आहे. मग परमार्थ करून मेलं काय, प्रपंच करून मेलं काय? मरण तर सगळीकडेच आहे. प्रपंच केलं तरी मरायचंय, परमार्थ केलं तरी मरायचंय. राजकारण केलं तरी मरायचंय, समाजकारण केलं तरी मरायचंय. कीर्तन ऐकत असला तरी मरायचंय, कीर्तन सांगत असला तरी मरायचंच आहे ना. पण एक लक्षात ठेवा, फक्त प्रपंचच करून मेले तर जीवन असार्थकी लागलं, आणि परमार्थ करून मेले तर जीवन सार्थकी लागलं. ते रामायण सर्वांना माहितीच आहे.